नमस्कार फ्रेंड्स, मी सायली. कालच्या ग्रुप बी प्रिलिम्सचा जो कट ऑफ होता, तर त्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कारण की इतका कट ऑफ हाय जाईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. म्हणजे सगळ्यांचंच ऑलमोस्ट सगळ्यांचंच प्रिडिक्शन असं होतं, की ओपन मेल 48 ते 50 मॅक्झिमम मागच्या वर्षीसारखा 51.25, 50 असं इथपर्यंत लागेल आणि ओपन फिमेल एक 47, 48 किंवा मागच्या वर्षीसारखं 48.25 किंवा मॅक्स 48.50 असं. पण असं कुणालाच नव्हतं वाटलं, की 50-51च्या वरती वगैरे जाईल पेपरची काठीण्य पातळी बघता. परंतु आता आपल्याला हे मान्य करावं लागणार आहे, मुलांचा अभ्यास खूप आहे. म्हणजे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाल्यापासून सगळेजण कंबाईनकडे वळालेले आहेत आणि मेन कंबाईन करणारे पण म्हणजे सगळ्यांचाच अभ्यास आता तगडा आहे. तर मला असं वाटतं, की आपण कुठं कमी पडलो याचा आता सगळ्यांनी ॲनालिसिस करायला पाहिजे, ज्यांचं झालं नाही त्यांचं. आणि ज्यांचं झालं आहे त्यांचं अभिनंदन. मेन्सला अजून 5 महिने आहेत आणि त्यानुसार म्हणजे आपल्या अभ्यासानुसार आता पुढची दिशा 1-2 दिवसाचा ब्रेक घेऊन प्रत्येकानं ठरवायला पाहिजे. आणि ज्यांचं नाही झालं त्यांना मला असं वाटतं, की येणारी ग्रुप बी प्रिलिम्स आहे, त्याच्यावर फोकस करायला पाहिजे. आपल्या चुकांचं ॲनालिसिस करून योग्य ती दिशा आपण अभ्यासाची आपल्याला ठरवायला पाहिजे. टेन्शन येणं साहजिक आहे, वाईट वाटणं साहजिक आहे. परंतु या सगळ्यावरती पण सोल्युशन आपण काढलं पाहिजे आणि खूप वर्ष झाली असतील तर दुसरा मार्गही शोधायला हवा. जसं की म्हणजे करिअरचं दुसरं काहीतरी बाबा काम बाबा मी बघतोय किंवा कोर्स केला आहे आणि त्याच्यावर मी जॉब बघतोय. असं मला असं वाटतं, की अर्थार्जनासाठी काहीतरी इकॉनॉमिकली आपण म्हणतो ना फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी करायला हवं आणि मग वाटल्यास मग एक्झाम देत बसायला हवं. आणि जर आता सुरुवात केली आणि चुकतात आहे, तर त्या चुका कोणत्या होतात आहेत त्या ऑन पेपर काढून मग पुढची दिशा ठरवायला हवी. तर पास झालेल्यांचं अभिनंदन आणि ज्यांचं नाही झालं त्यांना ऑल द बेस्ट. तुम्ही चुका लिहून काढा आणि पुढं अशा होणार नाहीत चुका. तर याची काळजी घ्यायला हवी. आणि हां, माझ्या रिझल्टबद्दल तर मी पण काठावर पास झाली आहे. तर मला असं काही जास्त मार्क नाही आहेत. 51.25 माझा स्कोर आला आहे आणि काठावरच मी पास झाले. माझ्या पण स्वतःच्या खूप चुका झाल्यात. तर मी पण ऑन पेपर आता काल लिहून काढलेत आणि येणारी ग्रुप सी मेन्स आहे आपल्या सगळ्यांचीच. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट. 10 दिवस राहिलेत. तर सगळ्यांनी छान अभ्यास करा आणि खूप छान पेपर द्या. थँक यू सो मच.